नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज एक 250 ते 300 पॉईंटच्या आसपास मार्केट सुरुवातीला मंदीत उघडेल आणि नंतर काय काय होत आहे हे पाहावं लागेल. पण बहुतेक आता मार्केट सावरेल. पुढच्या आठवड्यात तर मार्केट नक्की सावरेल, कारण RBIची पॉलिसी येईल. त्यामुळे कालपासून बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसतेच आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2806 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी कमी झाली आहे, ती 221 कोटीची आहे. क्रूड मात्र 70च्या खाली आलं, पुन्हा 69.82 झालं, तर डॉलर इंडेक्स 101च्या लेवलवर आलं. म्हणजे ट्रम्प साहेबांनी स्वतःच कुऱ्हाडीवर पाय ठेवलाय असं म्हणायची वेळ येते. पण त्यांना ते मान्य होत नाही आहे. ते म्हणतात की ऑपरेशन सक्सेसफुल झाले आणि पेशंट बरा होऊन घरी जाईल. म्हणजे टॅरिफ डिक्लेअर व्हायचे होते ते झाले, त्याचे परिणाम चांगलेच येतील असा त्यांचा विश्वास आहे. आज माझगाव डॉक्समध्ये OFS सरकारने जाहीर केलं आहे. 2525च्या भावाने OFS होणार आहे. 1.1 कोटी शेअर्स आणि 4.83% स्टेक OFSच्या माध्यमातून सरकार विकणार आहे. बजाज फायनान्सचे अपडेट्स आले. त्यांचे डिपॉझिट्स वाढलेत 19%. ॲसेट अंडर मॅनेजमेंट 26% वाढलेत. नवीन लोन बुकिंग जे झाले ते 36% वाढलेलं आहे. HDFC बँकेचे सुद्धा ॲडव्हान्सेस वाढलेत 5.4%. डिपॉझिट्स वाढली आहेत 15.8%. तर त्यांचा कासा रेशो सुद्धा 5.7% वाढला. वेदांताचं एकंदर उत्पादन 52% वाढलं आहे, ते 50,000 टन एवढं झालं आहे. ॲल्युमिनियम उत्पादन 2%, रिफाईंड मेटल 2%, झिंक 52%, आयर्न ओर 32% आणि पॉवर सेल्स त्यांचे 18% वाढलेत. वेदांताचे अपडेट्स चांगले आहेत. डी-मार्टचं रेव्हेन्यू 17% वाढलं, 14,462 कोटी. त्यांची स्टोअर्स 415 झाली. L&T फायनान्स रिअलायझेशन 97%, डिस्बर्समेंट 14,870 कोटी. तर त्यांची रिटेल लोन 95,100 कोटी झाली. सर्व्हिसेस PMI अमेरिकेचा कमी होऊन आलाय, तो 50च्या घरात आला. गेल्या वेळेला 53 होता. आता कॅनडा, मेक्सिको हे देश काय करणार आहेत, तर अमेरिका जेवढं टॅरिफ लावेल ते टॅरिफ आधी मालावर ॲड करणार, त्याच्यावर 25% रिटॅलिएशन टॅरिफ लावणार आणि मगच मालाची निर्यात करणार असं मेक्सिको, कॅनडाने सांगितलं आहे. आणि OPEC उत्पादन वाढवणार आहे. पूर्वी 1.5 लाख बॅरल रोज वाढवत होते, ते आता 4.5 लाख बॅरल रोज उत्पादन वाढवतील. म्हणजे एकंदर 6 लाख बॅरल एवढं उत्पादन वाढवलं जाईल. त्यामुळे 6 लाख बॅरल सरप्लस उत्पादन येईल. म्हणूनच क्रूडचा दर 69च्या लेव्हलला क्रूड आलाय. थर्मॅक्स, इन्फिनिट ऑप्टिक USA हिच्याबरोबर एक त्यांनी शेअर परचेस ॲग्रीमेंट केलं आहे. कोवॅक्सिसमधला स्टेक
10 कोटीला घेण्यासाठी हे ॲग्रीमेंट केलं. एमी ऑर्गॅनिक्स यांनी 10.8 मेगावॅट सोलर पॉवर प्लांट गुजरातमध्ये सुरू केला आहे. RBL बँकेचे डिपॉझिट्स, कासा रेशो आणि लोन सगळंच वाढलं आहे. साधारण एक डिपॉझिट 60% म्हणजे 7%, कासा रेशो 4%, तर लोन 11% वाढला आहे. झॅगलने थॉमस कुक बरोबर ॲडव्हान्स टेक ड्रिव्हन सोल्युशन पुरवण्यासाठी भागीदारी केली. अडाणी विल्मरचं व्हॉल्यूम 7%, तर रेव्हेन्यू 36% वाढला आहे. फूड आणि FMCG बिझनेस 6,150 कोटीचा, त्याचं व्हॉल्यूम 10%, तर रेव्हेन्यू 26% वाढेल अशी अपेक्षा आहे. ॲलिव्हस ALIVUS गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जी अंकलेश्वरला आहे, तिला त्यांना EIR मिळालं आहे आणि व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असं सांगितलं आहे. प्रीमियर एनर्जी यांनी प्रीमियर ग्रीन ॲल्युमिनियम असं नवीन युनिट सुरू केलं आहे. लॉईड इंजिनिअरिंग 1,050 कोटीच्या राईट्स इश्यूला परवानगी मिळाली आहे. युको बँकेचे अपडेट्स चांगले आले. डिपॉझिट, ॲडव्हान्स, कासा तिन्ही वाढले. UBL म्हणजे युनायटेड ब्रिव्हरेजेस त्यांनी ॲम्स्टेल ग्रँडे ही नवीन बियरचा ब्रँड लॉन्च केला आहे. दीप इंडस्ट्रीला 15 वर्षासाठी ONGC कडून कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. नेस्ले ओरिसाच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये 900 कोटीची गुंतवणूक करणार आहे. गॅब्रियल MIDC चाकण पुणे इथे त्यांनी उत्पादन सुरू केलं आहे. अल्ट्राटेक सिमेंट, वॉन्डर वॉलकेअर हे 235 कोटीला घेणार आहे. हे ॲक्विजिशन पूर्ण झालं की ही त्यांची होली ओन सबसिडियरी होईल. GR इन्फ्रा त्यांना आर्बिट्रेशन अवॉर्ड 106 कोटी रुपयाचं मिळालं आहे. तर आपण तेजीमध्ये कोणते शेअर राहतील, मंदीमध्ये कुठले राहतील, साधारण एक अंदाज घेऊया. IT सेक्टरचे शेअर मंदीमध्येच राहण्याची शक्यता आहे आणि क्रूडचा भाव कमी झाला आहे, 70च्या खाली आला आहे. त्यामुळे क्रूडच्या संबंधी बरेच जे शेअर मार्केटमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये पेंटचे शेअर येतील, टायरचे शेअर येतील, डिटर्जंटचे शेअर येतील. सगळ्यांना क्रूड लागतं आणि क्रूडचा भाव कमी झाला आहे. पॉवर सेक्टरमध्ये तेजी राहू शकेल. तर आधी तेजीतले शेअर सांगते, त्याचा तुम्ही अभ्यास करा. जर योग्य वाटलं तरच ट्रेड घ्या. CESC, अल्ट्राटेक सिमेंट, इंडियन मेटल, IOC, ज्युपिटर वॅगन यांना JTRF ही त्यांची सबसिडियरी आहे, त्यांना ओरिसामध्ये जमीन मिळाली आहे. पॉवर ग्रिड, HPCL, BPCL, D-Mart, मॅक्स हेल्थ, युनायटेड ब्रिव्हरीज म्हणजेच UBL, एशियन पेंट, Pidilite, UPL. मगाशी युनायटेड ब्रिव्हरीज सांगितलं, आत्ता युनायटेड फॉस्फरस सांगते UPL. SBI, स्टेट बँक. बॉन्ड यील्ड कमी झाल्यामुळे ट्रेजरी गेन वाढतील म्हणून कालपासून बँकांच्या शेअरमध्ये तेजी आहे. HDFC लाईफ, HDFC बँक, D-Mart,
काल टेक्स्टाईलचे सगळे शेअर तेजीत होते, त्याच्यापैकी मी सियाराम सिल्क दिलाय आज, SJVN, ट्रेंड, बजाज फायनान्स, टाटा कन्झ्युमर, L&T फायनान्स, GMDC, कर्नाटक बँक, वेदांता आणि बँक ऑफ बरोडा. तर मंदीमध्ये नाल्को, एंजल वन, एंजलचे अपडेट्स चांगले नाही आहेत, कोफोर्ज, माझगाव डॉक्स, कारण 2250च्या आसपास OFS व्हायचं आहे, मार्केटमध्ये 300 रुपये रेट जास्त आहे, आणि HCL टेक. तर तुम्ही अभ्यास करा, बघा तुम्हाला काय वाटतंय, आणि जर योग्य वाटलं तर ट्रेड घ्या. सुरुवातीला 300 पॉईंट मार्केट डाऊन राहील साधारण, त्यानंतर मार्केटमध्ये सुधार होण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याच प्रमाणात अनिश्चितता कमी झाली आहे. पुढच्या आठवड्यात तर मार्केट सुधारेल. पुढच्या आठवड्यात RBIची पॉलिसी येईल आणि या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी कदाचित RBI रेट कटसुद्धा करेल. तर त्या दृष्टीने मार्केट पुढे सरकेल असं एकंदरीत वाटतंय. बघूया काय काय होतंय ते. नमस्ते.